सध्याची ही दृश्य आपण बघतोय शिवाजी पार्क या ठिकाणची। शिवाजी पार्क या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांचा आज 12वा स्मृतिदिन आहे आणि या पार्श्वभूमीवरती आता उद्धव ठाकरे शिवाजी पार्क या ठिकाणी दाखल झालेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावरती उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघतोय। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी सचिन गाड देत आहे। सचिन, आपण बघतोय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आता उद्धव ठाकरे पोहोचलेत, सविस्तर अपडेट। काही तांत्रिक कारणामुळे सचिन सोबत आपला संपर्क होऊ शकलेला नाहीये, मात्र आपण बघतोय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरून ही या क्षणाची लाईव्ह दृश्य। उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघतोय। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे। सचिन, आपण बघतोय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरे पोहोचलेत, सविस्तर अपडेट या संदर्भात। नक्कीच आपण बघतोय की आज बाळासाहेब ठाकरे यांचा 12वा स्मृतिदिन आहे आणि बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह इथे दाखल झालेले आहेत। आताच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केलेलं आहे। खासदार अनिल देसाई हे देखील सध्या आपण बघतोय की स्मृतीस्थळावर दाखल झालेले आहेत। आता सध्या तर निवडणुकीची धामधूम आहे आणि त्या धामधूमीत आपण बघतोय की सकाळी उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावरती दाखल झालेले आहेत आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना अभिवादन केलेलं आहे। त्याच्या काही वेळातच आदित्य ठाकरे हे देखील इकडे येणं अपेक्षित आहेत। आज आपण बघतोय की या स्मृती दिनानिमित्त इकडे आकर्षक अशी फुलांची सजावट संपूर्ण स्मृतीस्थळावरती करण्यात आलेली आहे। आज स्मृती दिनानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक इकडे येणं अपेक्षित आहे, त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे आणि शिवसैनिकांची सोय देखील इकडे करण्यात आलेली आहे। एकीकडे आपण बघतो की ठाकरे गटाचे तमाम शिवसैनिक इथे दाखल झालेले आहेत, त्यांच्यासोबत जे शिंदे गटाचे शिवसैनिक आहेत ते देखील इथे आपल्याला येताना इकडे दिसून येत आहे। निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघतोय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरून ही लाईव्ह दृश्य आहे। खरं तर ज्वलंत हिंदुत्वाचा धगधगता अंगार आणि अखंड हिंदुस्थानाचे लाडके नेते, हिंदू हृदय सम्राट अशी बाळासाहेब ठाकरे यांची ओळख। हिंदुत्वासाठी मोठ्या प्रमाणात काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे आणि आज 17 नोव्हेंबर बाळासाहेब ठाकरे यांचा 12वा स्मृतिदिन। या पार्श्वभूमीवरती आता मोठ्या संख्येने शिवसैनिकांची गर्दी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर झालेली आहे। स्मृतीस्थळावरती नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने हे सर्व शिवसैनिक जे आहेत ते पोहोचलेले आहेत। शिवसैनिक, शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी शिवाजी पार्क या ठिकाणी दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण बघू शकतोय शिवसेना ठाकरे गटाचे काही महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे यानंतर माध्यमांसोबत काही संवाद साधतात का हे बघणं देखील अतिशय महत्त्वाचं असेल। आपण बघू शकतोय शिवाजी पार्क या परिसराबाहेरही मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झालेली आहे आणि प्रत्येक वर्षी खरं तर या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मोठ्या संख्येने नागरिक स्मृतीस्थळावर नतमस्तक होत असतात, बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी दाखल होत असतात।
ही आपण साम टीव्हीवर या क्षणाची लाईव्ह दृश्य बघतोय. आज खरं तर बाळासाहेब ठाकरे यांचा 12वा स्मृतिदिन आहे. त्या पार्श्वभूमीवरती चोख असा पोलीस बंदोबस्त सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलाय.